चिपळूणमध्ये सावकाराची दादागिरी समोर आलेली आहे. यामुळं पीडितांनी थेट निबंधक कार्यालयाकडे मोर्चा वळवला. भाजप कार्यकर्ते एकवटले आणि विचारला निबंधकाला जाब. मग यांचे वसुली अधिकारी कसे काय वसुली करतायत? नाही करू शकत. करताय यांच्या घरी जाते त्यांच्या घरी यांच्यावर सध्या तो आहे. हे हे कसं काय? थांबा 2 मिनिटं. हे कसं काय जात सांगा मला. हे त्यांनी दिलं, ह्यांनी इथं नाव पाहिजे होती. बस हे प्रतिनिधी ते प्रतिनिधी गेले चाललं असं, बरोबर आहे ना. मग हे प्रतिनिधी कोण आहे? ह्यांचे प्रतिनिधी नावच नाही तिथे, ह्यांना लागू नाहीत. आणि हे वसुली कसे करणार यांच्याकडं? नाही करू शकत. मग करतायत मॅडम, करतायत. त्यांचे ऑडिओ आहेत. सह्यांचं असेल तर आम्हाला द्या. मॅडम त्यांचे ऑडिओ आहेत, रेकॉर्डिंग. जे वसुली करतात त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. वसुली अधिकारी म्हणून त्यांनी नेमले जातात ना, त्यांची नावं जे असतात ना. त्यांची नाही. हे बघा, हे सावकारी लायसन मध्ये ते प्राधिकृत प्रतिनिधी असतो ना. हा, मग प्रतिनिधीचे नाव सांगा मला. कोण प्रतिनिधी बोलतात? काही दिलेलं नाहीये. संचालक वगैरे डिपार्टमेंटची सगळी आहे. मग काय, मग हे तुम्ही काय केले? काही दिले नाही तरी पण तुम्ही इथे हे केलेलं आहे. इथे त्यांनी भरलेलंच नाही आहे. कंपनीचे व्यवस्थापन करणारे संचालक, व्यवस्थापक किंवा प्रमुख अधिकारी किंवा विधी संमत केलेल्या संस्थेच्या व्यक्ती अर्ज पडणारे कोणतेही असल्यास त्याचा पूर्ण पत्त्यासह यांची नावे खाली. तरी पण 15 धंदा करतोय तो. का खाली का? हे ऐका ना 2 मिनिटं. हे आपण सर लेखी स्वरूपात घेऊया. हे खाली आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांना प्रतिकृत त्यांनी नेमलेलं नाही कोण. याचा अर्थ जर नेमला असं तिथे नाव पाहिजे. म्हणजे जे आता जे वसुली करतात त्यांचा काही एक संबंध नाही. 2 मिनिटं. ते मला साहेब मला माहिती तर द्या. माहिती आता देतो ना मी. मला म्हणजे हे तिथे दिलेलं मॅडम मला आता साहेबांना ना आपल्याकडे कोण लायसन धारक आहेत ना, ती लायसन द्या. यादी द्या आणि लायसनवर कर्मचारी सुद्धा आहेत ना, धंद्यात जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचे नाव, ती नाव. समोरचं जे आहे त्यांचे घेतलेले आहे. हा व्याजदर कुठला हो मला सांगा. हे तुम्हाला अर्ज देतो मी, तक्रारदार देतो, तो विषय नाहीये. पण हा व्याजदर कुठला? 2900 आणि हा 63,000 हा व्याज कुठला? ही तर नोटीस तर आहे ना. काय ह्याच्यावर तुम्ही चौकशी करणार? हे दिसत असून सुद्धा चौकशी करणार तुम्ही. अर्ज द्या. माझी काम करण्याची पद्धत तुम्ही अर्ज द्या मला. आता हे अर्ज एक झाला. त्यांच्या त्या मॅडमचा आहे, त्यांचं ते मालगरवले त्यांनी 82,000 भरले. 40,000चे दिवशी 150 रुपये रोज 150 रुपये. घरकाम करणारी महिला आहे ती. म्हणून सांगतो जे काय असे जर का तुम्ही हे करत असाल, त्यांना जर का तुमच्यासारखे जर का माणसं जर सपोर्ट करत असतील ते बसून, तुम्हाला सांगतो ना, तर कोणाकडनं अपेक्षा करावी ह्याच आता सामान्य. मी अर्ज द्या मला. ठीक आहे ना, अर्ज देतो आता आम्ही. आता आम्हाला माझ्याकडे रेकॉर्ड आहे घेतलेली. त्याने गाड्या कुठे लावल्या, 4 व्हीलर कुठे लावल्या, त्यांच्या कुठल्या बँकेत त्यांनी कागदपत्र ठेवलेत नेऊन, काय लॉकरला ठेवलेले कागदपत्र, रेशन कार्ड ठेवलेले आहे, रेशन कार्ड आहे. ह्यांचं रजिस्टर मेंटेन करताना समोर यायचं आहे. अर्ज देतो पण ह्याच्यावर मला काय म्हणायचं आहे, अर्ज देणार तुम्हाला. हे समोरच आहे की तुम्ही चौकशी करता. काय होतं माहितीये का, ह्याच्यामध्ये अर्जदार अर्ज करतो काय, त्यानंतर तुमचे बोलवणं येतात, त्याने फेरा मारायला लावतात, तो फरफटे मारतो. उदाहरण आहे त्यांच्या समोर. मला इथे गुलाब साहेबांनी दम देऊन पट्टी आपटत होते टेबलावर. बोली मला घाबरवायची नाही सर, तेव्हा मॅडम नव्हत्या. म्हटलं तुम्ही पैसे खाते सर, मी खात नाहीये. तो पण उल्लेख माझ्या अर्जामध्ये होता. त्याच्यानंतर मी बाहेर उभी, गाडगे इथे बसलाय. हा त्याचं रजिस्टर आहे. मला सरळ सर बोलले त्यावेळेस त्याचं रजिस्टर आहे. ते जाऊ दे, सोडून द्या. ते बद्दल त्यांची बद्दल आहे. मला काय म्हणायचं आहे बघा, असे काही जण आहे. हा एक विषय झाला. आता त्याने आणखीन एक लेडीज आहे, त्यांचे 10,000 रुपये घेतले. 10,000 नंतर त्यांनी भरले किती? 36 + 17. नाही तुमच्या समोर सांगतोय, हे सांगतोय साहेब. लेखी देतो. चौकशी जाऊन मला पुढे काय होणार सांगा मला. तुम्ही तुमची प्रोसिजर सांगा मला काय आहे ती. पहिले केल्यानंतर तुम्ही काय करता ते. आम्ही चौकशी करणार. चौकशीमध्ये जर आढळलं तर आम्ही ते लायसन रद्द करणार. पोलिसांकडे प्रस्ताव पाठवून डीडीआर साहेबांकडे नोंदणी. याचं लायसन डीडीआर ऑफिसकडनं दिलं जातं. तुमच्याकडनं चौकशी किती वेळा झालंय. आता मागे तुमच्या कंप्लेंट बघायचा. कंप्लेंटची फाईल झाले साहेब, हे कंप्लेंटची फाईल झाली, तुमच्याकडे झाले. 3 महिने आता पोलिसांकडे गेल्यानंतर काय होतंय, पोलीस काय सांगताय की तुम्ही आला पाहिजे तिथे द्यायला कंप्लेंट. तुम्ही दिली पाहिजेत लेखी. तुमचा एक माणूस पाहिजे तिथे. मॅडम दाखवतो तुम्हाला
पोलिसांचं पत्रक आहे, या सर्वांनी मागे घेतलेलं आहे, ते पोलिसांचं पत्र आहे. हे कधीच आहे मॅडम? 2-1 नाही तेव्हा 24 आहे मॅडम, कधीच आहे सांगा मला. हे का मागे घेतलं जातो सांगा मला, का मागे घेतलं जातं? त्याला पण काहीतरी कारण आहेत ना. तुमच्या इथे 10 वेळा यायचे, तुम्ही 10 फेऱ्या मारायला लावणार, सकाळी बसवलं, संध्याकाळी त्यांना पाठवणार. काय की हो झालेलं आहे मॅडम, पुरावे आहेत माझ्याकडं मॅडम, पुरावे आहेत, ऐका, पुरावे आहेत माझ्याकडं. पत्र द्या. काय? असं होणार नाही, लगेच चौकीत जाऊन तुम्ही पत्र द्या. नाही तुमच्याकडे आता तुम्ही रजिस्टर चेक करता राहू त्यांचं व्याजदरांचं. हा, 31 मार्च नंतर व्याजदराचं तुम्ही दरवर्षी करता? तपासणी होते. नाही महिन्याला होते का तुम्ही फक्त वर्षाला डायरेक्ट चेक करता? वार्षिक चेक करता, बरोबर आहे ना. याच्या पुढे मागचे चेक केले तुम्ही याचं केलंय का? मागचं केलंय का? तिथं अहवाल आहे आपल्याकडं आहे, बरं दाखव मला बघू किती कस्टमर आहे त्यांनी काय आहे ते मॅडम दाखवा जरा मला. नाही तर मी तुम्हाला देतो. हा आता लगेच दाखवा. मॅडम तर माझ्याकडे आहेत किती त्याचे कस्टमर आहेत, ते किती टक्क्यात देतो, हे सगळं माझ्याकडे आहे. आहे आहे आमच्याकडे पण हा आहे. पण तुम्ही जे चेक केलं ते तुम्हाला आढळून नाही आलं असं कधी? मॅडम हे जे आहे तेवढे टक्के दाखवते तुम्हाला. नाही मला हे सांगा फक्त दाखवण्यापेक्षा तुम्हाला हे आढळून नाही का आलं? सगळं व्याजदर दाखवते तुम्हाला. किती टक्क्याने तो दाखवतो तुम्हाला? द्या मला, माझी काम साहेब मला तुम्ही म्हणताय बरोबर आहे, मला फक्त 4 महिन्याला अकाउंटला पैसे किती देतात? 63,384. कुठलं व्याज? जे तक्रार होती आमच्याकडे. तक्रारी बाबतीत तुम्ही काय बोललात? मॅडम मी काल पण सांगितलं, मॅडम आता माझे दागिने मिळाले, जाऊ द्या, तुम्हाला काय पोलीस स्टेशन त्याचं रजिस्टर आहे, यांचे पैसे बाकी घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझ्याबरोबर सोबत कोणच नाही गेलं, मी एकटीच होती. लक्षात घ्या. तेव्हा आणि ते इथे आला ना आतमध्ये की मला बाहेर बसवायची ते बोलत सर, मी बघायची गाडी इथं आत बसवायची. तेव्हा या 4 दिवस ना मी कष्ट सांगते. नंतर मी अक्षरशः रडायला आलं, मला पैसे भरणं आलं. श्रीकांत कांबलेला जरा तो सारखा तिथे जायचा आणि मला फोन करायचा, हो जावा ते दागिने घ्या, हो जावा ते. तोच या लोकांना पिनेट पियाला लावतो आणि हॉस्पिटलला म्हणतो आधी. चला आपण साहेबाकडे बसूया. तर तुम्ही आम्हाला जमता की गोल्यात साहेब द्यायचे. बाई मला मंडप आणि मी होतोच की नाही. तुम्ही आम्हाला हो सर, काय विषय काय आहे? हा, 2 मिनिटं. काय विषय? सावकाराच्या विषयात आम्ही